नेकलेसेस मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामध्ये हा ब्लॉसम नेकलेस आहे. ह्याला भरीव सोन्यातला आपल्याकडे 1 किलोचा सेट आहे. तर त्यामध्ये गळ्यालगतचा नेकलेस आहे, हार आहे, मंगळसूत्र आहे, बाजूबंद आहे, बिंदी आहे, अंगठी आहे, बांगडी पाटलीचा सेट आहे, कंबरपट्टा आहे, बाजूबंद आहे, छल्ला आहे, मेखला आहे आणि पायातले पैंजण आहे, जोडवी आहे. असा भरीव सोन्यातला 1 किलोचा सेट येतो. तुम्ही व्हरायटी सांगितली त्याच्यामध्ये डिझाईन सेमच असतं का? हो, सर्व याच्यात त्या ब्लॉसमच्या फुलांचाच वापर केलेला असो म्हणून त्याला ब्लॉसम नेकलेस असं नाव दिले. त्याचप्रमाणे हा असा फॅन्सी मध्ये, त्याचप्रमाणे हे असं लफा कलेक्शन मध्ये, त्याचप्रमाणे आपण जी वज्रटिका पाहिली त्यामध्ये ही 2 साइडेड ब्रॉच मधली आहे, मॉडिफाय केलेली आहे. नंतर हा एक लफा कलेक्शन मधला, लफा कलेक्शन सुंदर आहे. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत की जे सर्वांच्या पसंतीस उतरणारे आहेत. डिझायनर पीसेस आहेत. ओपणी पेंडंट म्हणजे गळ्याशी पण नाजूक पण दिसतो आणि भरीव पण आहे. हो, आणि हा म्हणावं तर गळ्या लगतही वापरता येतो आणि मीडियम लेंथलाही वापरता येतो. अच्छा, मस्त. आणि हा एक नवीन प्रकार आलाय नकाशा डिझाईन मध्ये, मीनाक्षीपुरम मध्ये. हे संपूर्ण मीनाक्षीपुरमचं काम येतं, वजनाने कमी आणि दिसायला हेवी या प्रकाराचं वैशिष्ट्य येतं. आणि याचे काम जे येतं ते एकदम कला आणि कुसरीचं काम केलेलं असतं. मस्त. विशेषतः यामध्ये मोर, पोपट, हत्ती याचा समावेश केलेला आलेला आहे. तर याला 100 वर्षांपूर्वीच्या डाईज वापरून केलेलं काम आहे. त्याला कथा कलेक्शन असं म्हणतात. कथा कलेक्शन. विशेषतः याला गव्हाच्या आकाराचे मणी वापरून केलेलं काम आहे. अरे वा, म्हणून त्याला कथा कलेक्शन असं नाव. त्यामध्ये तो लांब मध्ये आहे तसा हा असा गळ्यालगतचा येईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे सप्तम कलेक्शन आहे. जसे आपण सगळी वेगवेगळी कलेक्शन्स आणलेली. वा, खूपच सुंदर सुंदर डिझाईन आहेत. कलेक्शन आहे. तर यामध्ये आपण 7 मिनिंगपूर्व गोष्टी वापरलेल्या आहेत. तर त्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे, मैत्री आहे, आदर आहे आणि परंपरा, अशा 7 मिनिंगपूर्व गोष्टी वापरून केलेलं ते सप्तम कलेक्शन आहे. म्हणजे सप्तपदीचे 7 फेरे किंवा 7 वचन कशाची असतात त्याच्याशी हे रिलेटेड असतं कलेक्शन, म्हणून याला सप्तम कलेक्शन हे नाव दिलं. हे यंग जनरेशन जास्त लाईक करतं आणि विशेषतः यात खड्यांचा एक दागिना घातला तरी दिसाव्या छान दिसतो म्हणून सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स येतात. पैकी हा एक नमुना आहे. हा जो आहे हा वजनाने फक्त 104 ग्रॅम मध्ये विविध कर्णफुलं आहेत. खूप सुंदर अशी कर्णफुलंही आहेत. यंग जनरेशन जास्त अपील करतात. नमस्कार, मी पराग गाडगे, संचालक पुना गाडगे ज्वेलर्स लिमिटेड. आज आपण तुमच्या दागिन्यांची पाहणी करण्यासाठी आलेले आहात. त्या सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तुमच्या इथं दागिन्यांच्या बघायला मिळत आहेत. सो आता आपण मोहनमाळ पाहतोय. मोहनमाळ मध्ये व्हरायटी बघणार आहे आपण. हो, तर त्यामध्ये 2 प्रकार असतात. एक बेळगाव स्टाईल असते आणि एक महाराष्ट्रीयन स्टाईल असते. आपण महाराष्ट्रीयन बघतोय का? हा, मोठा जो मणी असतो त्याला महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणतात. त्यामध्ये साधारण एक पदर 25 ते 30 ग्रॅम मध्ये येतो आणि जो दुसरा जो असतो तर बेळगाव स्टाईल मध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम मध्ये सिंगल पदरी होतो. तर त्यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 हवे तेवढे पदरही मिळतात. त्यात पेंडंट असलेली ही मोहनमाळ येते. पेंडंट असेल. हा, असा हा मोहनमाळ पेंडंट आहे. हा, ही पेंडंट असलेली आणि ही बिना पेंडंट. त्याचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे कोणाला पेंडंट हवं असेल तर आपण हे पेंडंट हो इन्सिस्ट करू शकतो. अच्छा. त्याचप्रमाणे ही आपली जुन्या पद्धतीची हिरा कंठीमाळ
अरे वा. किंवा अष्टकोणी मण्यांची माळ, कंठी माळ त्याला म्हटलं जातं. ही जोंधळी माळ आहे. हम्म. नंतर ही व्हर्टिकल मण्यांची माळ आहे. अच्छा. सध्या ह्या फॅन्सी मध्ये माळा अशा प्रकारात वापरल्या जातात. हम्म. वा, सुंदर व्हरायटी आहे. हो. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी हाराची सुद्धा खूप फॅशनही आहे. त्यामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमा असतात. त्यामध्ये सुद्धा पदक असलेला आणि पदक नसलेला असे 2 प्रकार येतात. त्यामध्ये साधारण 8 ते 10 ग्रॅम पासून सुरुवात होते, मग घ्याल तसे असतात. त्यामध्ये साधारण 10 ग्रॅम, 12 ग्रॅम, 15 आपण ग्रॅम, 20 ग्रॅम पदक मध्ये बघू शकतो. हो, आणि पदक असलेले आहेत ते. विदाऊट याच्यामध्ये. हो. त्याच्या शेजारी हा मोतीचूर हार आहे. त्याला मोतीचुरासारख्या बारीक रव्यांचं केलेलं काम असतं, म्हणून त्याला मोतीचूर हार म्हटलं जातं. बरोबर. तोही सध्या खूप प्रचलित आहे. त्यामध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून सुरुवात होते, त्यामुळे यंग पीपलला जास्त आवडतो. हा गौरी हार आहे. हम्म. हा 2 साइडेड ब्रोच मध्ये आहे. त्यामध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅम पासून सुरुवात होते. हम्म. हा जो आहे हा 4.5 तोळ्यांमध्ये आहे. 4.5 तोळे. विशेषतः याला भोपळी माळेचे मणी वापरलेले आहे. हे छान दिसतं आणि यंग जनरेशनला जास्त आवडतं. हा वज्रटिकेचा थोडासा वेगळा केलेला नवीन नवीन त्यातले टिकल्या वगैरे वापरून केलेला नमुना आहे. वज्रटिकेचा आभास आहे, हा हा. पण कमी वजनात होणारा हा दागिना आहे. खालचे घागऱ्याचा भाग हा वज्रटिकेला असतो. वर जे पेट्या आहे हा हा. त्या पेट्या वज्रटिकेच्या वेगळ्या असतात. अशा नागमोडी आकाराच्या पेट्या असतात. त्या पूर्वी लाठी असायच्या पेट्या, त्या 1.5 लाठी किंवा अर्ध्या कट केलेल्या अशा स्वरूपाच्या पेट्या असतात. ती त्याला एक भागदस पण असतो. पूर्वी त्याला गादी असायची खालून. बरोबर. आता ते गादीशिवाय कमी वजनात बसणारा हा दागिना आपण केलेला आहे. वा. आणि त्याला टेम्पल फिनिश असल्यामुळे त्याचे बारीक काम त्याचं चांगलं दिसून येतं. आणि न्यू जनरेशन पॉलिश असल्यानंतर मग ते काम बारीक काम दिसून येतं. बरोबर. ते थोडस मॅट फिनिश किंवा डल पॉलिश असलं की ते काम चांगलं दिसून येतं. आणि अशा बरोबर. दागिना आणि नवीन जनरेशन साठी पण हा आपण त्या नवीन जनरेशनच्या दृष्टीनेच ते बदल हे झालेले असतात. बदल केलेला आहे आपण. हा वरचा शिंदेशाही तोड्याला मॅचिंग गळ्यातला ठुशीचा दागिना आहे. हा शिंदेशाही तोडा आणि हे आपण सेट म्हणून यूज करू शकतो. करू शकतो. हो. हा पोकळ आहे. किती 5 तोळ्यात 7.5 तोळ्यामध्ये. विशेषतः तो फ्लेक्झिबल असतो. अच्छा. आणि याला भरीव शिंदेशाही तोडे सुद्धा येतात. अच्छा, ही बॅक साइड आहे का हो. याची? विशेषतः एकमेकात गुंतवून असा तो केलेला असतो. अच्छा, त्याला अच्छा. प्रत्येक डायरेक्ट जोड असा नसतो. बरोबर. तड्या त्याच्या गुंतवलेल्या गुंतवलेल्या असतात. असतात. अच्छा. वा वा. टिपिकल पुतळी हाराचा थोडासा सुधारित नमुना आहे. अच्छा. पूर्वीचा पुतळी हार म्हणजे रेशमात गाठवत असत आणि एका समोर एक पुतळ्या बांधून तो पुतळी हार होत असे. बरोबर. त्यात आता थोडेसे लहान पुतळ्या आपण ओव्हरलॅपिंग, त्याच्यावर थोडं डिझाईन असं करून तो सुधारित नमुना केलेला आहे. खडे बसवलेले आहे. त्याच्यामुळे आपण मॅच पण करू शकतो. एखाद्या साडीवर वेअर करायचं असेल तर मॅच पण होऊ शकतो. हा काय प्रकारे? आणि हा पूर्वी पेटी लफा एक असे. त्या पेट्या बसून त्या बरोबर रेशमात गाठून असा तो लफा होत असे. बरोबर. आता हे रेशमात न गाठवता सोन्यातच एकमेकात त्या बिजागरी टाईप जोड करून ते एकमेकाला जोडलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपण जुनी संस्कृती नाविन्य आणलेलं आहे. त्याच्यासोबत हे पण मुखाचा छाप आहे मला त्याच्या. अच्छा. मंदिराच्या प्रवेशद्वारावर जे कीर्तिमुख असतं, बरोबर बरोबर, त्याचा छाप त्याला वापरलेला आहे. तर आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपले चॅनल स्मिता व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.